इन्सुलिन रेजिस्टन्स. मान काळी पडते, गुडघे बोटे काळवंडत आहेत. फक्त सौंदर्याचा प्रश्न समजू नका, शरीराचा हा एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. आपण अनेकदा मान, गुडघे किंवा बोटावरील काळेपणा घासून, स्क्रब लावून किंवा विविध क्रीम वापरून कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण कितीही प्रयत्न केले तरी तो काळेपणा कमी होत नाही. अशा वेळी केवळ त्वचेची समस्या समजून दुर्लक्ष करू नका. काही व्यक्तींमध्ये ही लक्षणे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा अॅक्झॅन्थेसिस निग्रिकन्स या स्थितीशी संबंधित असू शकतात. यामध्ये मान, काखा, गुडघे, कोपर आणि बोटांच्या सांध्याजवळील त्वचा जाड, खरखरीत आणि काळसर दिसू लागते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिन योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास प्री डायबिटीस, टाईप 2, मधुमेह, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. ही लक्षणे दिसल्यास काय करावे? रोज किमान 30 ते 45 मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा व्यायाम करा. मैदा, साखर, गोड पेये, बेकरी पदार्थ आणि अतिप्रक्रिया केलेले अन्न कमी करा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, फळे, सॅलड किंवा पुरेसे प्रथिने याचा आहारात समावेश करा. वजन नियंत्रित ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल यासारख्या आवश्यक तपासण्या करून घ्या. घरगुती लेप पुरेसा उपाय आहे का? आंबे, हळद, तांदळाचे पीठ किंवा घरगुती उपाय काही लोकांना त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करू शकतात, परंतु इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी ते पुरेसे उपचार नाहीत. मूळ कारणावर उपचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. एक हृदयस्पर्शी विनंती. आरशात दिसणारी काळी मान ही कधीकधी सौंदर्याची नाही तर आरोग्याची हाक असते. आज शरीर जे शांतपणे सांगत आहे ते वेळेवर ऐका, कारण सुरुवातीच्या टप्प्यात घेतलेली काळजी भविष्यातील मधुमेह, हृदयविकार आणि इतर अनेक गुंतागुंतीपासून संरक्षण देऊ शकते. त्वचा झाकण्यापेक्षा कारण शोधा, क्रीम लावण्यापेक्षा जीवनशैली बदला. आजचा छोटासा बदल उद्याची निरोगी आयुष्य घडवू शकतो. टीप: मान किंवा गुडघे काळे पडण्याचे कारण नेहमीच इन्सुलिन रेझिस्टन्स असते असे नाही. घर्षण, लठ्ठपणा, हार्मोनल समस्या, काही औषधे किंवा इतर त्वचेत रोगही कारणीभूत असू शकतो. योग्य निदानासाठी त्वचारोगतज्ञ किंवा फिजिशियनचा सल्ला घ्या. धन्यवाद.